दिल्लीला, कारण तिथंही जोरदार राजकारण रंगलेत एक पुस्तक आणि एका करारावरून। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सलग दुसऱ्या दिवशी गोंधळ झालं असं की राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर आभार प्रस्तावावर विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी काल माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या एका अप्रकाशित पुस्तकातला उतारा वाचून दाखवायला सुरुवात केली होती। त्यावर सत्ताधारी बाकांवरून जोरदार आक्षेप घेण्यात आला। अप्रकाशित पुस्तकाचा संदर्भ संसदेत देता येत नाही असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बजावून सांगितलं। त्यावर विरोधकांनी गोंधळ घातला आणि त्यामुळे कामकाज तहकूब झालं। त्याच गोंधळाची आज पुनरावृत्ती झाली। राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा त्या पुस्तकाचा संदर्भ द्यायला सुरुवात केली होती। त्यावर वारंवार कामकाज तहकूब झालं। संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण होणार होतं, पण गोंधळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं। परिणामी पंतप्रधानांचं भाषण होऊ शकलं नाही। दुपारच्या सत्रात भारत अमेरिकेच्या व्यापार कराराबाबत वाणिज्य मंत्री पियुष गोयल हे लोकसभेसमोर निवेदन करत होते, पण तेव्हाही विरोधकांनी गोंधळ घातला आणि त्यामुळे सध्या तरी लोकशाहीचं मंदिर समजल्या जाणाऱ्या संसदेत सत्ताधारी विरोधकांना बोलू देत नाहीयेत आणि विरोधक मंत्र्यांना, असं चित्र आहे। मंडळी, हा गोंधळ नक्की कुणामुळे होतोय? संसदेचं काम न होण्यास जबाबदार कोण? तुम्हाला काय वाटतं हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल आणि त्यासाठी आम्ही विचारलेला दुसरा प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात आमच्या पोल सेंटर। काय होता आजचा दुसरा प्रश्न? संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरू असलेल्या गोंधळाला कोण जबाबदार आहे असं वाटतं? राहुल गांधी आणि विरोधक, सत्ताधारी पक्ष की दोघंही? असे 3 पर्याय आम्ही यावर आपल्याला दिलेले होते। आणि संसद वारंवार तहकूब होत असताना विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली। काल 8 खासदारांचं निलंबन केल्याचा निषेध करत आणि विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी संसदेच्या प्रांगणात निदर्शनं केली। पंतप्रधान मोदी घाबरले असल्यामुळे राहुल गांधींना बोलू दिलं जात नसल्याचा आरोप त्यांच्या भगिनी आणि काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला। ये सरकार स्पष्ट दिखाना चाहती है कि इस संसद में सिर्फ उनकी चलती है। ये तो स्पीकर साहब का भी निरादर है, ये संसद का निरादर है, ये लोकतंत्र का निरादर है, ये इस देश की जनता का निरादर है। ये संसद, मैंने सुबह भी कहा, लोकतंत्र का मंदिर है। अब जो लीडर ऑफ ऑपोजिशन है वो खुद एक व्यक्ति नहीं है, वो एक प्रतिनिधि है पूरे विपक्ष का। मतलब कि जिसने वोट दिया इन सब सांसदों के लिए उनके प्रतिनिधि है। मंडळी, एकंदरीत गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणावर एवढी चर्चा झाल्यावर आपण पाहूयात सर्वसामान्यांना भेडसावणारी एक महत्त्वाची घटना। ही घटना आज घडली आणि त्या